प्राईम जर्नी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठा इव्हेंट असणाऱ्या एका सुंदर अशा ठिकाणी, ज्याला आपण जे 13व्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी, जिथं संत ज्ञानेश्वर महाराजांनी 21व्या वर्षी जिवंत समाधी घेतली. या आळंदीमध्ये सध्या एक सर्वात मोठा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा इव्हेंट आषाढी वारी सध्या सादर होते. या आषाढी वारीमध्ये भरपूर असे भक्तगण महाराष्ट्रातून पूर्ण जाती धर्माचे लोक या वारीसाठी जमलेले आहेत. तर या वारीला आपण थोडंसं एक्सप्लोअर करणार आहोत. खूप अशा पावसामध्ये, जिथं संत ज्ञानेश्वर महाराजांचं समाधी मंदिर पण आहे, जिथं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी देहांत प्रायश्चित केला असे सिद्धभेट, याच ठिकाणी आपण सध्या उभं राहिलेलो आहोत. त्यानंतर चांगदेवांनी जिथं संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी जिवंत भिंत चालवली, त्या जिवंत भिंतीचं पण आपण दर्शन करणार आहोत. त्यानंतर सोबतच जिथं मुक्ताबाईंनी मांडे भाजलेले आहेत, या मांडे भाजलेल्या ठिकाणाला पण आपण एक्सप्लोअर करणार आहोत. त्यासोबतच आज 19 तारीख असल्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पण या ठिकाणाहून होणार आहे. आणि आज पहिलाच दिवस असल्यामुळं आजवर घरी त्यांचा त्या पालखीचा मुक्काम पण होणार आहे. या पालखी सोहळ्याला पण आपण एक्सप्लोअर करूया. सोबतच आपण आळंदीला पण थोडंसं एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करूया, की लाखोच्या संख्येमध्ये इथं भाविक उपस्थित आहेत सध्या, ते पण आपण सोबतच भेट घेऊया. आणि आळंदीतील गर्दी पण तुम्हाला थोडीशी बघायला भेटेल, कारण महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतातील पूर्ण भारतातील सर्व लोक म्हणतात की महाराष्ट्रातच संत जन्म का घेतात. तर याचं जिवंत उदाहरण तुम्हाला ही वारी बघायला भेटेल. कारण महाराष्ट्रामध्ये संत जन्म घेत नाहीत, तर महाराष्ट्रामध्ये संत बनतात, संत क्रिएट होतात. तर ही वारी हे संत निर्माण करण्यासाठी सर्वात मोठं एक ठिकाण आपण या ठिकाणी बघू शकता. या वारीचा जो सांस्कृतिक वारसा आहे, या वारीची परंपरा आणि हा पूर्ण वारकरी संप्रदाय इथं संतांना बनवतो. इथं संत बनतात, असं नाही की इथं पूर्णपणे संत जन्म घेतात. तर भेटूया आपण डायरेक्टली. आता माऊलीच्या पालखीचं प्रस्थान थोड्या वेळामध्ये सुरू होईल. त्यासोबतच आपण सुंदर असं पुढं दिसतं तुम्हाला ज्ञानेश्वरी मंदिर, ज्या मंदिरामध्ये पूर्ण भिंतींवरती ज्ञानेश्वरी ही पूर्णपणे कोरली गेलेली आहे. तर या संत ज्ञानेश्वरी मंदिराचं पण आपण दर्शन करणार आहोत. तर चला तर मग भेटूया पुढे. आज आळंदीमध्ये सकाळपासूनच म्हणजे एक पावसाचं वातावरण आहे. एकदम म्हणजे इंद्रायणी नदीची जी पाणी पातळी आहे ही पूर्णपणे वाढलेली आहे. आणि या इंद्रायणी नदीकडे बघून असं वाटतंय ही नदीसुद्धा या आषाढी एकादशी वारीचा आनंद घेत आहे. नदीला पण भयंकर असं पाणी आलेलं आहे आळंदी इंद्रायणी नदी. सकाळपासून पाऊस चालू आहे. वारकरी म्हणजे कसं ॲडजस्ट करतात हे आम्हाला पण कळत नाही. एका दिवसामध्ये इथं फार नाके नऊ आल्या, चिखल वगैरे सगळ्या गोष्टी. आणि तरी पण या वारकरी ही जी लोक महाराष्ट्रातून आले, या लोकांचे पण खूप कमाल आहे की या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून पण ते वारीला येतात. हे सिद्धबेटाकडे जाणार मार्ग, तिकडे तुम्हाला सिद्धबेटाला भेट द्यायची असेल तर इकडनं तुम्ही जाऊ शकता. हे आहे ज्ञानेश्वरी मंदिर. सध्या ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये तर जिथं पूर्ण ज्ञानेश्वरी भिंतीवरती कोरली गेली, की भिंतीवरती कोरली गेली ज्ञानेश्वरी तुम्हाला भिंतीवरती पूर्ण ज्ञानेश्वरी होती. आलेलो होतो ज्ञानेश्वरी मंदिराला. ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये खूप भयंकर अशी गर्दी असल्यामुळे ज्ञानेश्वरी मंदिराला आपण एक्सप्लोअर करू शकलो नाही. जे तुम्ही बघू शकता हे आहे ज्ञानेश्वरी मंदिर, जिथं पूर्ण ज्ञानेश्वरीचे 18 अध्याय पूर्णपणे भिंतीवरती कोरलेले आहेत.
आळंदीमध्ये खूपच असं भक्तिमय असं वातावरण या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे. आपण आहोत सध्या चाकण चौकातील जो दीपस्तंभ आहे, या ठिकाणी जी पुलावरील गर्दी, हे भाविकांनी या ठिकाणी खूपच जास्त पण गर्दी केलेली आहे. यासोबतच महाराष्ट्र पोलिसांची खूप जास्त दक्षता आणि या वारीमध्ये खूप जास्त सतर्कपणे ते महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी काम करत आहेत. हा आहे माऊलींचा अश्व. या ठिकाणी अश्वाचा खूप सुंदर आणि भयंकर असं पूर्णपणे हे भक्तिमय असं वातावरण आहे. आणि या भक्तिमय वातावरणामध्ये या वारीचा ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषामध्ये हा सोहळा पूर्णपणे पार पडत आहे. इथे वारकऱ्यांच्या मनामध्ये, वारकऱ्यांच्या हृदयामध्ये जी भक्ती आहे ती पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला प्रेरित करत आहे आणि आपल्याला जाणीव करून देत आहे की वारकरी संप्रदाय आणि ही महाराष्ट्राची संस्कृती किती मजबूत आणि किती पारंपरिक आहे. माऊलींच्या प्रस्थानाची वेळ झालेली आहे, त्यामुळं आळंदीतील मंदिराकडे जाणारे सर्व मार्ग सध्या बंद करण्यात. हे आहे माऊलींच्या पाठीवरती मांडे भाजलेले ठिकाण आणि हे सध्या काही कारणास्तव पूर्णपणे बंद आहे. तुम्ही बघू शकता. आपण बाहेरूनच थोडंसं एक्सप्लोर करूया. आपण आलेलो आहोत सध्या माऊलींनी चालवलेली भिंत. असं या भिंतीचा एक थोडासा इतिहास आहे. असं म्हटलं जातं की चांगदेव हे एक खूप सिद्ध आणि प्रभावशाली योगी होते आणि त्यांचा अहंकार हा थोडासा संपुष्टात यावा यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ही भिंत चालवलेली होती. प्रस्थानाच्या तयारीमध्ये आळंदीतील जो प्रदक्षिणा मार्ग आहे हा पूर्णपणे भरलेला आहे आणि या मार्गावरती भाविकांची पूर्णपणे गर्दी झाली आहे. या गर्दीमध्ये फक्त एकच गोष्ट दिसून येते, इथं जी श्रद्धाळू जे भक्त आहेत यांच्या मनातील ज्या भावना आहेत या पूर्णपणे या प्रदक्षिणा मार्गावरती तुम्हाला बघायला भेटते. या प्रदक्षिणा मार्गावरती वारकऱ्यांच्या मनातील जी श्रद्धा आहे, वारकऱ्यांच्या मनातील जी भक्ती आहे ती पूर्णपणे आपल्याला बघायला भेटते. माऊलींच्या पादुका ज्या रथातून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे तो रथ आळंदी येथे पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेला आहे. या रथाची सजावट अजून पूर्णपणे बाकी आहे. ही सजावट मला असं वाटतं आज रात्रीपर्यंत पूर्ण होईल. या रथाला बघण्यासाठी पूर्ण भाविकांनी इथं गर्दी केलेली आहे. वारकऱ्यांच्या भाषेमध्ये याला जुगलबंदी म्हटलं जातं. सोबतच या जुगलबंदीमध्ये एक सुंदर अशी फुगडी आपल्याला बघायला मिळते आणि सोबतच मृदुंग आणि टाळांच्या गजरासोबत ही फुगडी पूर्णपणे पार पडते. आपण आलेलो आहोत बसस्टँडवरती आणि या बसस्टँडवरती आपल्याला पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेली या वारीसाठी सेवा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. या ठिकाणी एक अग्निशामकची गाडी, त्यासोबतच पुणे महानगरपालिकेची एक ॲम्ब्युलन्ससुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते. यासोबतच पोलीस प्रशासकाची एक व्हॅनसुद्धा आपल्याला या ठिकाणी या बसस्टँडवरती उभी दिसत आहे.
भक्तिमय असं वातावरण आळंदीमध्ये असतं वारीच्या निमित्ताने. हा सुख सोहळा स्वर्गी नाही अशा पद्धतीने वातावरण. आज गुरुवार असल्यामुळे माऊलींच्या पालखीचे जे प्रस्थान आहे हे थोडंसं लेट होतं आहे. यामुळे भाविक आज आतुरतेने त्या प्रस्थानाची वाट बघत आहेत. सर्व रोड पूर्णपणे हे व्यापलेले आहेत आणि या पादुकांची जी म्हणजे या पादुकांचं लवकर आपल्याला दर्शन व्हावं यासाठी या भाविकांमध्ये एक आतुरता निर्माण झालेली आहे. माऊलींच्या पालखीचे प्रस्थान सुरू झालेले आहे. या ठिकाणी ढोल ताशाच्या वादनासोबतच मृदुंग आणि टाळांच्या गजरासोबत या माऊलींच्या पालखीचे प्रस्थान हे सुरू झालेलं आहे. हा आहे माऊलींच्या रथाचा व माऊलींच्या पालखीचा मानाचा नगारखाना. या सर्व ज्या दिंड्या तुम्हाला दिसतात या क्रमांकानुसार, या दिंड्या काही आत्ताच्या दिंड्या येत आहेत, या रथाच्या पुढील दिंड्या येत आहेत आणि त्यानंतर जेव्हा आपली पालखी येईल माऊलींची, त्या माऊलीच्या पाठीमागे ज्या दिंड्या असेल त्या रथाच्या पाठीमागील दिंड्या असेल. या दिंड्यांचे एक वेगळं असं महत्त्व आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. हे आहे माऊलींचे मानाचे अश्व. या अश्वाचा मान हा खास करून रिंगणासाठी जास्त करून ओळखला जातो. एक पांढरा शुभ्र अश्व आणि एक काळ्या कलरचा असा हा अश्व आहे. हा काळ्या कलरचा जो अश्व आहे हा स्पेशली रिंगणासाठी यूज होतो. त्या निसर्गाला सुद्धा आनंद होतो आहे. माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी जस्ट आपल्यासमोर माऊलींची पालखी येण्यापूर्वी हा एक मुसळधार पावसाची एक सर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि या सरीला सुद्धा माऊलीच्या पालखीच्या प्रस्थानाचा हा खूप 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 आनंद होतो आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं.
तर माऊलींच्या पालखीचे आगमन आपल्यासमोर झालेले आहे. या ठिकाणी मृदुंग आणि टाळाच्या गजरामध्ये सोबतच फटाकड्यांच्या आवाजामध्ये या माऊलींच्या पालखीचे स्वागत आपल्यासमोर होत आहे. हा सुख सोहळा स्वर्गीय नाही या वाक्याचा पूर्ण अर्थ आज मला कळतो. या वाक्याचा पूर्ण अर्थ आपल्याला तेव्हाच कळू शकतो जेव्हा आपण या वारीमध्ये स्वतः सहभागी होऊ शकतो. खरंच ही एक वेगळी ऊर्जा आहे, ही एक वेगळी आध्यात्मिक ताकद आहे, ही एक वेगळी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि यामध्ये जो आनंद आहे तो खरंच स्वर्गामध्ये सुद्धा मिळू शकत नाही. फटाकड्यांचाही आवाज हा आहे. वाजल्यापासून आपण प्रस्थान लेट झाले आणि आळंदीमध्ये प्रचंड रात्री जवळपास आता 11 वाजत आले. आता आपण हा व्हिडिओ लाईक आणि